आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. ज्ञानमंदिराच्या मदतीसाठी पुढे येणे गरजेचे. सध्या समाजात इतर मंदिरासाठी पुढे येऊन दातृत्व दाखवणाऱ्यांची संख्या भरमसाठ वाढली आहे. पण नवी पिढी घडवणारी ज्ञानमंदिरे अर्थात शाळा मात्र या बाबतीत खूपच मागे पडत आहे. याचे आत्मचिंतन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सपोर्ट ग्रुप पाचेगाव तालुका सांगोलाचे रणजित ढेमरे यांनी केले. ते घाटनांद्रे तालुका कवठे महांकाळ येथील सर्वोदय विद्यालयात सपोर्ट ग्रुप पाचेगावच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटपादरम्यान बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक BS शिंदे होते. यावेळी बोलताना रणजित ढेमरे पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील शाळेत खऱ्या अर्थाने सधन व कमकुवत अशा दोन्ही वर्गातून मुले शिक्षणासाठी येत असतात. त्यामुळे शैक्षणिक समतोल राखण्यासाठी सामाजिक संस्था तसेच उद्योजकांनी गरजू विद्यार्थ्यांना तसेच शाळेच्या मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचे करिअर घडवण्यासाठी मदत होत असते. तर अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्याध्यापक BS शिंदे म्हणाले की सपोर्ट ग्रुपने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन केलेल्या मदतीने त्यांना शैक्षणिक कामाबरोबरच गुणवत्ता वाढीसाठीही चांगलीच मदत होणार आहे. यावेळी सपोर्ट ग्रुपचे संपतराव ढेमरे, माधवकाका ढेमरे, रणजित ढेमरे, मुख्याध्यापक BS शिंदे, शिक्षक सर्वश्री साधना धेंडे, कांबळे, प्रकाश वाघमोडे, लक्ष्मण लवटे, भारत काळे, दिलीप खाडे, जयसिंग बोबडे, जयानंद स्वामी, श्रीमती शोभा पाटील, सचिन पाटील, पत्रकार जालिंदर शिंदेसह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक दिलीप खाडे यांनी केले, तर आभार जयसिंग बोबडे यांनी मानले. जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी मुख्य संपादक चंद्रकांत जगताप, कवठे महांकाळ. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.